नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय हरी. तर आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे संत मुक्ताबाई. तर मित्रांनो, संत मुक्ताबाई यांच्या चरित्राविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. तर वारकरी संप्रदायातील 4 दैवी भावंडांपैकी सर्वात धाकटी पण ज्ञानाने अत्यंत प्रगल्भ असलेल्या संत मुक्ताबाईचा इतिहास आज आपण पाहणार आहोत. वयाच्या अगदी लहान टप्प्यावर ज्यांनी थोरल्या भावाला म्हणजेच संत ज्ञानेश्वरांना उपदेश केला आणि 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवांना मार्ग दाखवला, अशा संत मुक्ताबाईची गाथा नक्की काय आहे, तर चला आपण आजच्याच व्हिडिओमध्ये समजावून घेऊयात. तर मित्रांनो, जन्म व बालपण पैठण जवळील आपेगाव म्हणजेच आताचं छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील आपेगाव या ठिकाणी संत मुक्ताबाईचा जन्म झाला. भावंड संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव हे त्यांचे बंधू. परिस्थिती: वडील आई वडिलांच्या देहांत प्रायचित्तानंतर 4ही बालकांना समाजाने वाळीत टाकले होते, हे आपणा सर्वांना माहीत आहे. लहान वयातच मुक्ताबाईंनी घराची आणि भावंडांची जबाबदारी कौशल्याने सांभाळली. ताटी उघडा ज्ञानेश्वरा प्रसंग: जेव्हा समाजाने संत ज्ञानेश्वरांचा अपमान केला तेव्हा ते दुःखी होऊन झोपडीचे दार म्हणजेच ताटी बंद करून आत बसले. त्यावेळी लहानग्या मुक्ताबाईंनी झोपडीच्या दाराबाहेर उभे राहून ताटीचे अभंग हे गायले. त्यानंतर योगी चांगदेवाचे गर्भहरण देखील या संत मुक्ताबाईंनी केले. 1400 वर्ष जगलेले महायोगी चांगदेव यांनी संत ज्ञानेश्वरांना कोरा कागद पाठवला होता, हे आपण सर्वजण जाणत आहात. आणि अलीकडेच काही चित्रपटांमध्ये सुद्धा हा प्रसंग खूप छान तऱ्हेने दाखवलेला आहे की कसं 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाचं गर्भहरण संत मुक्ताबाईंनी कसं केलं. मुक्ताबाईंनी तो कोरा कागद पाहून उद्गार काढले. चांगदेव 14 वर्ष जगले पण अजून कोरेच राहिले. हे शब्द चांगदेवाच्या मनामध्ये घर करून गेले आणि त्यांचं त्याच वेळी गर्भहरण झालं. पुढे चांगदेवांना मुक्ताबाईच्या अलौकिक ज्ञानाची प्रचिती आली आणि त्यांनी मुक्ताबाईंना आपले गुरु मानले. मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे अभंग आणि कूट अभंग मराठी साहित्यात अत्यंत प्रसिद्ध आहेत. मुक्ताबाई समाधीस्थ कधी झाल्या, तर अदृश्य होणे स्थान जळगाव जिल्ह्यातील कोथळी मेहून म्हणजेच तापी नदीच्या काठी समाधीस्थ झाल्या. अदृश्य होणे याला म्हणतात. वैशाख वद्य दशमीला तापी तीरावर वीज कडाडली आणि संत मुक्ताबाई या गुप्त म्हणजे समाधीस्थ झाल्या, अशी वारकरी संप्रदायात श्रद्धा आहे. तर मित्रांनो, संत मुक्ताबाई विषयी हा माझा तुटका फुटका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की सांगा. तोपर्यंत सर्वांना जय हरी.